की पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की आपण जर एखाद्या अनाथ मुलीसोबत लग्न करण्याचा विचार करत असू, तर ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. एक पुण्याचं काम आहे. दुसरीकडे काही अनाथ मुली आहेत, तर त्या तुमच्या आमच्या समाजातीलच मुली आहेत आणि ह्या मुलींना ज्यावेळेस 18 वर्षाआधी, 20 वर्षाआधी, 15 वर्षाआधी कुणाच्यातरी पालकत्वाची किंवा कोणीतरी आपला सांभाळ केला पाहिजे या गोष्टीची गरज होती. तर त्यावेळेस त्या मुलींना किंवा मुलांना नातेवाईकांनी, समाजातील लोकांनी झिडकारलं. मात्र त्यांची जबाबदारी जी काही आहे पालनपोषणाची ती अनाथाश्रमांनी स्वीकारली. म्हणजे ते एक पुण्याचं काम करतात आणि हे पुण्याचं काम करत असताना कुठलाच अनाथाश्रम हा कुणालाच पैशाची मागणी करत नाही. पुण्य करणारे लोकं ही पैशाची मागणी कुठेच करत नसतात. जसं आम्ही सुरुवातीला ठामपणे सांगितलं, की आम्ही कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. उलट जर आमच्या माध्यमातून कुणाचं लग्न जुळत असेल परस्पर, तर त्याची पत्रिका जर आम्हाला भेटत असेल, तर आम्ही आमच्या खर्चाने त्या लग्नाला येण्याचा प्रयत्न करू. आमच्या वतीनं आहेर, रांधण-भांडं आमच्या ऐपतीप्रमाणे देण्याचा प्रयत्न करू. ही